वळूया पुढील बातमीकडे। कुख्यात गुंड निलेश घायवळ हा फरार झालेला आहे। पासपोर्टवर नाव घायवळऐवजी गायवळ असं लिहिलं गेलं। पोलिसांच्या हातावर तुरीत येऊन घायवळ निसटला। घायवळला कुणी नेमकी मदत केली, त्याच्या पाठीमागे कोण आहे, राजकीय पाठबळ आहे का, असे अनेक सवाल त्या निमित्तानं उपस्थित होत आहेत। तर घायवळ नेमका कसा पळाला त्याची माहिती पाहूया। पासपोर्टमध्ये फेरबदल करत पळण्याचा मार्ग घायवळ यांनी शोधला। आडनावात बदल करत घायवळ परदेशामध्ये पळालाय। घायवळऐवजी गायवळ असा आडनावामध्ये उल्लेख केला गेला। पासपोर्टसाठी अहिल्यानगरमधील पत्ता दिल्याचं उघड झालंय। पासपोर्टवर निलेश बन्सीलाल गायवळ असं नाव आहे। आधार कार्डवर देखील गायवळ असंच नाव होतं अशी पोलिसांची माहिती आहे। साठी आधार कार्ड, पॅन कार्ड जोडलं गेलं। पडताळणीसाठी भाडे करार पत्र सुद्धा जोडलं होतं अशी पोलिसांची माहिती आहे। पासपोर्टवरील पत्ता गौरी घुमट आनंदी बाजार, माळीवाडा मार्ग, अहिल्यानगर असा दिला गेला। मूळचा घायवळ हा पुण्यातला, पत्त्यावर उपलब्ध नसल्यानं पासपोर्ट पडताळणीस नापास झाला। तरीही निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला। पासपोर्ट कसा जारी करण्यात आला याची चौकशी सुरू आहे। तर या पासपोर्टसाठी कुणाचा वरद हस्त आहे असाही सवाल उपस्थित झालेला आहे, तेही पाहूयात। घायवळवर हत्या, खंडणी तसंच मकोकासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तरीही त्याला पासपोर्ट कसा मिळाला आणि तो परदेशामध्ये कसा पळून गेला हा प्रश्न आहे। पोलिसांकडून घायवळचा पासपोर्ट का जप्त केला गेला नाही असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। पासपोर्टसाठी चिटिंग करत घायवळचे नाव गायवळ केल्याचा आरोप आहे। हे पोलिसांच्या लक्षात कसं आलं नाही? पत्त्यावर नॉट अवेलेबल असा रिमार्क असूनही पासपोर्ट कसा मिळाला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। 2 डझनहून जास्त गुन्हे दाखल असतानाही पासपोर्ट कसा दिला गेला हाही प्रश्न आहे। त्यामुळे कुणाचा वरद हस्त आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। पासपोर्टसाठी घायवळला कुणी मदत केली असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय। राजकीय हस्तक्षेप की पुणे प्रादेशिक पासपोर्ट ऑफिसकडून मदत केली गेली असा संशय व्यक्त होतोय।